इतकी सुंदर साडी घातली, प्रोग्रामला जायचं होतं, सगळं शूट करायचं होतं, पण सगळं तशाला तसंच राहिलं. घाई गडबड इतकी होऊन जाते की कधी कधी सगळ्या गोष्टी तशाच राहून जातात. जाऊ द्या म्हणलं, चला संध्याकाळी बाहेर मार्केटमध्ये गेलो. तुम्हाला सांगते, इथं छान असं संदल आडवं गेलं. संदल म्हणजे काय तर देवाचंच असतं ते. उरूस भरलेला आहे इथे परभणीला. 2 फेब्रुवारीला उरूस भरतो. खूप मोठी जत्रा असल्यासारखी असते आणि त्याचंच संदल होतं. दीदीला मी ड्रेस घेतलेला होता जो बड्डेला, तो साईजचा इश्यू येऊ लागला म्हणून आम्ही परत करून दुसरा घ्यायला गेलो. एका ड्रेस सोबत वापस येईल ती दीदी कसली, लगेच तिनं लगेच हात दुसरा पण ड्रेस घेतला. लगेच म्हटलं चला किराणा पण भरून घेऊया. तर आम्ही दोघी लगेच किराणा भरायला गेलो आणि दीदीचे फेवरेटचे तर बिस्किट दिसले. मी म्हणलं तूच दाखव की सगळ्यांना. तर ती हसत होती, नको नको म्हणत होती. शूट मध्ये यायला नको वाटते तिला. हे सिक्सर बिस्किट तिच्या आवडीचे आहेत बरं का. आता आम्ही दुसरे बिस्किट घेत होतो कारण ब्रँड झालेत सगळ्यांचे बघा. लहान्याचा वेगळा, मोठ्याचा वेगळा, मधल्याचा वेगळा, सगळ्यांचे वेगवेगळे ब्रँड झालेत. आणि आता ह्या गोष्टी सगळ्या जरा सोयीस्कर झालेल्या आहेत. वरचीवर दिवस बदलतायत, सगळं कसं मॉडर्न होत आहेत जग आणि ऍडव्हान्स सुद्धा होत आहेत त्या पण टाईपचं. सगळ्या गोष्टी अशा जाग्यावर भेटतात. घ्यायचं ते तर घेतच माणूस आणि अनावश्यक आहे तेही घेऊन टाकतं, कारण मोह आवरत नाही असं गेल्याच्या नंतर. आणि पहिलं कसं होतं, एक छान अशी लिस्ट करून न्यायची आणि ती दुकानदाराकडे द्यायची, प्रत्येक गोष्ट भेटणार या प्रकारचं होतं. पण आता सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आता सगळं आमचे कामं मार्केटमधले झाले की संध्याकाळी आम्ही घराकडे वापस निघालो. गप्पा गोष्टी करण्यासाठी हा टाइम आम्हाला खूप फ्रीमध्ये भेटतो बरं का, गाडीवरचा. त्याच्यामुळे आम्ही एका गाडीवर जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतो. लगेच रात्री दीदी म्हणली जेवायला येतेस का, कारण आमच्या इथे सगळ्यांचेच जेवण झाले होते, मी एकटीच बाकी होते. मग काय, तिघी मायले की माझी वाट बघत बसल्या होत्या जेवणासाठी. रात्र चांगलीच झाली होती, 9 वाजले होते आणि मी एकटी जात होते कारण पोरं मागून येणार होते. तिथं गेल्याच्या नंतर तिघी पण मायले की माझी वाट पाहत होत्या. यालाच तर प्रेम म्हणतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.